नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नम्रता बैराम गायकवाड या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते। तर चला तर मग सुरुवात करूया। आपण विषाणू व विषाणूजन्य रोग समजून घेत आहोत। तर विषाणू आणि विषाणूजन्य रोगामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या। तर विषाणू हे कसे आहेत? विषाणू हे मल्टिप्लिकेशन, त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते लवकरात लवकर होतं, अतिशय फास्टली होतं। आता विषाणू आपण मागच्या क्लासमध्ये थोडं याच्याबद्दल समजून घेतलेलं आहे, तरी डबल एकदा समजून घेऊयात। तर बघा, विषाणू म्हटलं तर कसे आहेत? विषाणू हे अपेशीय आहेत। कसे? अपेशीय म्हणजे एसेल्युलर आहेत। एसेल्युलर बघा, युनिसेल्युलर आहेत का किंवा मल्टीसेल्युलर आहेत का? युनिसेल्युलर नाही आहेत किंवा मल्टीसेल्युलर नाही आहेत, ते कसे आहेत? एसेल्युलर आहेत। कशा आहेत? एसेल्युलर आहेत। कोणते जे विषाणू हे कसे आहेत? विष असतं। हे काय आपल्या बॉडीसाठी चांगले असतात का? तर चांगले नसतात, हे कसे असतात? विषारी असतात। तर हे जे विषाणू आहे हे कसे? एक पेशीच नाहीये त्याच्यामध्ये। कशा आहेत? पेशीच नाहीयेत। त्याचबरोबर जर म्हटलं तर विषाणूचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर विषाणूचं एक्झाम्पल काय देता येईल की विषाणू जसं विष असेल, बरोबर, त्यानंतर पावडर असेल, तर जे काही विष आहे ते कसं लगेच डबल, लगेच ट्रिपल म्हणजे अतिशय फास्ट गतीनं हे काय करतात? वाढत राहते, त्यांची ग्रोथ होत राहते आणि स्वतःचं मल्टिप्लिकेशन अतिशय फास्टली करतात। विषाणूचं मल्टिप्लिकेशन अतिशय फास्टली होतं। त्याचबरोबर विषाणू हे कसे असतात की विषारी असतात। त्यामध्ये पेशी असते का? तर पेशी नसते, ते अपेशीय असतात, म्हणजे एसेल्युलर असतात। त्याचबरोबर हे जे विषाणू आहेत हे विषाणूमध्ये डीएनए किंवा आरएनए दोन्हीपैकी एकच असतं। त्याच्यामध्ये जर समजा आपली पेशी आहे, आपल्या पेशीमध्ये कोणकोणते घटक आहेत? तर आपल्या पेशीमध्ये जर म्हटलं तर आपल्या पेशीमध्ये मायक्रोकांडिया आहेत, बरोबर, मायक्रोकांडिया आहे, गॉल्गी काय आहे, केंद्रक आहे। तर हे सगळ्या गोष्टी कशा आहेत? आपल्या पेशींमध्ये आहेत, म्हणजे जे मानवी पेशी आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी, वनस्पती पेशी असतील। परंतु ह्या विषाणूमध्ये मात्र हे कोणतेही घटक नाही आहेत। या विषाणूमध्ये फक्त आणि फक्त काय आहे? डीएनए किंवा आरएनए दोन्हीपैकी एकच घटक या विषाणूमध्ये आपल्याला आढळून येतो। आणि आरएनए आणि डीएनएचं काम काय की आरएनए डीएनए काय करतो की त्याचं डुप्लिकेशन करण्याचं काम, जसं फोटोकॉपी मशीन कशी असते त्यानुसार ते फोटोकॉपीज छापायला लागतात। आणि तसंच काम असतं विषाणूचं, अतिशय फास्ट गतीने हे काय करतात? आपली ग्रोथ करतात, आपले विषाणू हे वाढवायचं काम करतात। जसं की पावडर आहे, पावडरला कसं ट्रिपल होऊन जातं पूर्णपणे, जर आपण फेसला लावलं थोडंसं असेल तर ते लगेच पसरवायला लागतं। त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट जर म्हटलं तर विषाणू हे कसे आहेत? विषाणूला एक स्पाइक असतो, पण विषाणू कसे आहेत? निर्जीव आहेत। निर्जीव आणि सजीव या दोन्ही मधली जर कडी असेल तर ती काय आहे? विषाणू आहे। निर्जीव आणि सजीव याच्यामधली जी कडी आहे, याच्यामधला जी कडी आहे त्या कडीलाच काय म्हटलं जातं? विषाणू असं म्हटलं जातं। म्हणजे विषाणू कसे आहेत? जे निर्जीव आहेत, त्याच म्हणजे निर्जीवच आहे। जर प्रश्न विचारला गेला की विषाणू म्हणजे काय किंवा विषाणू कशाला म्हणतात, तर एक समजून घ्यायचं की जे सजीव आणि निर्जीव या दोन्ही मधल्या कडीला काय म्हटलं जातं? विषाणू असं म्हटलं जातं। निर्जीव आणि सजीव या दोन्ही मधल्या कडीला काय म्हटलं जातं? विषाणू असं म्हटलं जातं। आणि विषाणू हे विष कसे असतात? निर्जीव मध्ये असतात। त्याचबरोबर विषाणूंना काय असतं? स्पाइक असतं। स्पाइक कशा पद्धतीने असतं? विषाणूंना स्पाइक म्हटलं तर जसं कोरोना व्हायरस आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं काय असतात? स्पाइक असतात। जसं की बघा, डबल एक वेळेस दाखवते, इथे नाही तर क्लिअर दिसत आहे, तर इथे बघा ह्या पद्धतीनं काय असतात? स्पाइक असतात। यालाच काय म्हटलं जातं? स्पाइक असं म्हटलं जातं, ठीक आहे। तर हा आहे कोरोना व्हायरस। मग हा काय आहे? व्हायरस आहे, एक विषाणू आहे। तर हा जो स्पाइक आहे, कोरोना व्हायरस आहे, तो हा कोरोना व्हायरसला काय होतं की ज्यावेळेस हे जे स्पाइक आहे हे स्पाइक कशाशी कनेक्टेड होतात? आपल्या म्हणजे मानवी पेशींची। समजा जर कोरोना व्हायरस आहे आपल्या बॉडीमध्ये त्याने एंटर केलं,
बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर तो कोणाशी कनेक्टेड होतो, आपल्या पेशींशी कनेक्टेड होतो. आपल्या पेशींशी कनेक्टेड झाल्यानंतर तो काय म्हणतो की पेशींना तो स्वतः आता आपल्या पेशींचं काम काय, जे मानवी पेशी असतील अदर पेशींचं काम काय आहे की पेशींचं विभाजन करणं. मोठ्या प्रमाणामध्ये पेशी विभाजन त्या करत राहतात. मग ते पेशी विभाजन कंटिन्युअसली चालू असतं. मग हा जो व्हायरस जेव्हाही आपल्या बॉडीमध्ये येतो, बॉडीमध्ये आल्यानंतर तो काय म्हणतो की डायरेक्टली पेशीला एक ऑर्डर देतो की तुम्ही काय करा की तुम्हाला दुनियाभराच्या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागत आहेत. म्हणजे मायक्रोकार्डिया बनवायचा, गॉल्गी बनवायचं, ER बनवायचं, केंद्रक बनवायचं, त्याचबरोबर लायसोसोम बनवायचं. एवढ्या सगळ्या काही भानगडी तुम्हाला बनवावं लागतं तुमच्या पेशीमध्ये. आता माझी दुसरी पेशी निर्माण व्हायची असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहे, जसं माझ्या पेशींचं विभाजन होत असेल तर सेंट्रोसोम काय करतो, पेशींचं विभाजन करतो. मग ज्यावेळेस हा विभाजन करायचं असेल त्यावेळेस काय होतं की पेशी काय बनवतात, समजा दुसरी पेशी निर्माण करायची असेल तर लगेच पेशी कोणकोणत्या सगळेच घटक बनवतील. गॉल्गी असेल, ER असेल, सेंट्रोसोम असेल, मायक्रोकार्डिया असेल, तर हे सगळे घटक कोण बनवते, तर ते सगळे आपल्या पेशी बनवतात. मग ज्या वेळेसही हा जो विषाणू आहे, हा विषाणू जेव्हाही एंटर करतो बॉडीमध्ये तो डायरेक्टली आपल्याच पेशींना ऑर्डर देतो आणि म्हणतो की तुम्ही काय करा की एवढ्या सगळ्या भानगडी, या दुनियाच्या सगळ्या काही भानगडी बनवण्यापेक्षा तुम्ही काय करा, माझ्यासारखेच एक फोटोकॉपी बनवा ना. म्हणून तो काय करतो की आमच्याच पेशींना, आपल्याच बॉडीमधल्या पेशींना सांगतो की माझ्यासारखीच एक फोटोकॉपी बनवा. लगेच आपल्या पेशी काय करतात की त्याच्यासारखेच कोरोना व्हायरस तयार करायला लागतात आणि आपल्याच पेशी आपल्या काय बनतात, दुश्मन बनतात. आणि त्यामुळे काय होतं की अतिशय फास्ट गतीनं काय होतं, त्याची रिप्रोडक्शन वाढायला लागतं. जेव्हाही कोणताही जर व्हायरस असेल तर व्हायरसला ट्रान्झॅक्शन किंवा जेव्हाही कोणता व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढत असेल तर त्याला कधीही हे नाही म्हटलं, त्याला काय म्हटलं जातं, म्युटेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, म्युटेशन. ज्यावेळेस ही व्हायरस काय करतो की अतिशय तेज गतीनं वाढत असतो, स्वतःची पैदावार वाढवत असतो मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, म्युटेशन असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस ही बघा, आता हा कोरोना व्हायरसमुळे आपल्याला अनेक आजार, म्हणजे कोरोना व्हायरस असेल, अनेक व्हायरस असतील, त्या व्हायरस ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये येतात त्यावेळेस आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. मग हे जेव्हाही सामोरे जावं लागतं त्या अगोदर आपल्याला आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं असतं. पण ही इम्युनिटी आपली स्ट्रॉंग कशी होते, कोणती पद्धत आहे की जेणेकरून आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते, तर विटॅमिन्स, मिनरल्स, मी तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे की विटॅमिन्स, मिनरल्स, त्यानंतर कार्बोहायड्रेट, ह्या गोष्टी जर प्रॉपरली आपल्या बॉडीमध्ये असतील आणि त्याची कमतरता आपल्या बॉडीमध्ये नसेल तर काय होतं की आपली बॉडी ही इम्युनिटी आपली स्ट्रॉंग राहते आणि त्यामुळे आपण अनेक आजारांना फेस करू शकतो, तर अनेक आजारांशी लढू शकतो. तर बघा, जर आपल्या बॉडीमध्ये कोणता व्हायरस गेल्यामुळे आपल्याला कोणता आजार होतो आणि त्यावरती कोणती लस आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला व्हायरसचा आजार आहे कांजण्या. कांजण्या या आजाराने आपल्याला कांजण्या हा रोग आपल्याला कोणत्या व्हायरसमुळे होतो, तर व्हॅरेसिला झुस्टर या विषाणूमुळे होतो. कोणत्या व्हॅरेसिला झुस्टर या विषाणूमुळे कोणता रोग होतो, कांजण्या हा रोग होतो. हा रोग कशामुळे होतो, तर कोणत्या विषाणूमुळे, तर व्हॅरेसिलामुळे. आणि हा रोग कसा पसरतो, याची जर पसरण्याची पद्धत म्हटली तर टच केल्याने, संपर्काने किंवा दवबिंदूने. समजा कुणाला कांजण्या झालेल्या आहेत, कांजण्या हा रोग फक्त एकच वेळेस होतो, त्यानंतर लाईफ टाईम आपली इम्युनिटी स्ट्रॉंग बनते त्याच्याशी लढण्यासाठी. ठीक आहे, त्यामुळे कांजण्या बघा 9वी 10वी मध्ये 11वी 12वी मध्ये येऊन जातात, ती कधी त्यानंतर डबल कधी येत नाही. जेव्हाही कोणत्या व्यक्तीला कांजण्या झालेल्या असतील त्या व्यक्तीच्या जर आपण संपर्कात आलो, त्या व्यक्तीचे जर दवबिंदू असतील ते आपल्या बॉडीमध्ये जर एंटर केले किंवा ते व्हायरस टच झाला किंवा ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला टच करत आहोत, संपर्कात आहोत, हवेच्या संपर्कात असल्यामुळे हा रोग पसरतो. तर या रोगाची लक्षणे कोणकोणती, त्या रोगाची लक्षणे खूप ताप येतो, डोके दुखते, अंगावरती पाण्यासारखे, म्हणजे त्वचेवरती जे आपले स्किन आहे त्या त्वचेवरती पाण्यासारखे छोटे छोटे पिंपल यायला लागतात, फोड यायला लागतात. कशामुळे, या कांजण्या या रोगामुळे.
त्यानंतर ताप खूप येते, डोके दुखते, म्हणजे जसा गौराचा प्रकार आहे त्या पद्धतीनं फक्त जे फोड आहे ते फोड कसे मोठे असतात. ठीक आहे, गौराचे फोड गौरामध्ये कसे अतिशय बारीक धातूर असतो कण्यांचा. ठीक आहे, तर बघा हे जे काजण्या आहेत ह्या काजण्याचा विषाणू कोणता आहे, तो वॅरेसिला झुस्टर. लक्षात ठेवायचंय, विषाणू कोणता, वॅरेसिला झुस्टर. आणि अवयव कोणत्या अवयवावर हा रोग होतो, तर स्किनवरती होतो. त्याबरोबर लक्षणे जर म्हटलं तर खूप डोके दुखते, त्यानंतर ताप, त्वचावरती पाण्यासारखी फोडं येतात. आणि हा रोग हा फक्त एकच वेळेस होतो. त्यानंतर आपली इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग बनते की त्यानंतरही त्या रोगाचा जर समजा कोणती व्यक्ती, आता समजा मला कांजण्या झालेल्या आहे, माझी इम्युनिटी स्ट्रॉंग बनते त्या रोगाशी लढण्यासाठी. जर समजा आता मला जर कोणती कांजण्यावाले व्यक्ती, ज्या व्यक्तीला कांजण्या झाल्या त्यांच्या मी संपर्कातही आले किंवा त्यांच्याशी टचही झालं, त्यांच्या कांजण्यांचा जो दवबिंदू आहे तोही माझ्या स्किनवरती टच झाला, तरीही मला कांजण्या हा रोग होणार नाही. का? कारण की माझी इम्युनिटी तेवढी स्ट्रॉंग झालेली आहे त्या रोगाशी लढण्यासाठी. ओके, तर हा स्किन रिलेटेड आजार आहे कांजण्या. त्यानंतर देवी रोग. देवी रोग अगोदरही खूप वाढला होता, ज्या काळामध्ये म्हणजे मागच्या काळामध्ये जास्त करून देवी रोग जास्त पसरला गेला होता. आणि माझ्या आई वडिलांना पण म्हणजे एक आपल्याला देवीची अशी एक लस दिली जायची. आता दिली नाही जात, पण अगोदर देत होते, कारण की आता पूर्णपणे 1975च्या नंतर तो पूर्णपणे हे होऊन गेला. तोपर्यंत एक पेशंट भेटला होता आंध्र प्रदेशमध्ये, तर त्याच्यानंतर हा जो देवी रोग आहे तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे भारतामधून. तर देवी रोगामध्ये जर म्हटलं तर विषाणू कोणता येतो, व्हॅरिलोला हा काय येतो, हा विषाणू येतो. आणि हा व्हॅरिलोला जो आहे ना, त्याचा प्रसार कसा होतो, तर हा दवबिंदू द्वारा होतो. आणि ही लक्षणे जे आहे ते त्वचावरती पुरळ यायला लागतात. त्यानंतर ताप येणे, आणि ह्या देवी रोगामुळे काय होतं की डोळे म्हणजे आंधळेपणा निर्माण होतो, म्हणजे आंधळेपणा हा आजार होतो. तर बघा, त्वचावरती पुरळ येणे, त्वचावरती काय येतं, पुरळ येतात बारीक बारीक अतिशय. बघा, लक्षात घ्यायचं की कन्फ्युजन कसं होतं की ज्यावेळेस आपण म्हणतो की कांजण्या हा रोग होतो, तर त्यावेळेस काय होतं की कांजण्या हा रोगामध्ये काय होतं, स्किनवरती फोड यायला लागतात. आणि ज्यावेळेस देवी हा रोग होतो तेव्हा स्किनवरती काय लागतं, पुरळ यायला लागतात. ठीक आहे, तर पुरळ येतात, ताप येणे आणि आंधळेपणा. त्यानंतर लस जर म्हटली तर देवीची लस ही ऍडव्हान्स जेन्सर 1998 ज्या एक शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे ह्या लशीचा. तर लशीचं नाव आहे देवीची लस. आणि कोणता शास्त्रज्ञ आहे ते ऍडव्हान्स जेन्सर या शास्त्रज्ञाने 1798 मध्ये देवीच्या लसचा शोध लावलेला आहे. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता व्हायरसचा शोध कुणी लावला, विषाणूजन्य रोग आहेत बरोबर. मग व्हायरस याचा शोध कुणी लावला, तर व्हायरसचा शोध हा इमानविस्की या शास्त्रज्ञाने लावला. कुणी इमानविस्की या शास्त्रज्ञाने व्हायरसचा शोध लावलेला आहे. ठीक आहे, तर चला आपण अजून दुसरे आजार आहेत जे विषाणूमुळे होतात, ते आजार आपण